नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तर पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण बघा या ठिकाणी बघा, मराठी भाषेत एकूण डॅश डॅश मुख्य वर्ण मानले जातात. आता बघा, आधुनिक वर्णमालेनुसार विचारलं यांनी. बघा, या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 52. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 52. आता बघा 2 नंबरचा प्रश्न बघा, अ आ इ ई हे डॅश डॅश स्वर आहेत. हे डॅश डॅश स्वर आहेत. यानंतर बघा, याचे उत्तर बघा काय येणार आहे, संयुक्त, सांधित, सजातीय आणि विजातीय. बघा, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे काय, गट पर्याय क्रमांक क सजातीय स्वर. 3 नंबर बघा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप डॅश डॅश हे होईल. बघा, उत्तर बघा काय या ठिकाणी, तुमचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक अ विदुषी. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी. 4 नंबर बघा, नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला डॅश डॅश म्हणतात. बघा काय म्हणतात बघा याचे उत्तर काय येईल. बघा, याचे उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक क सर्वनाम. नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. 5 नंबर बघा, मुलांनी शिक्षकांचा मान ठेवावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा 4 ऑप्शन आहेत. यामध्ये बघा तुमचे उत्तर येणार आहे भावे प्रयोग. बघा या ठिकाणी कर्ता, बघा कर्ता काय मुलांनी, आणि कर्म ह्या दोघांना प्रत्यय लागलेले आहेत. बघा या ठिकाणी नि प्रत्यय लागलेला आहे आणि या ठिकाणी चा प्रत्यय लागलेला आहे. कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय लागलेले आहेत म्हणून या ठिकाणी काय येईल, भावे प्रयोग. 6 नंबरचा प्रश्न बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द डॅश डॅश नाही. बघा, सूर्याच्या समानार्थी शब्द मित्र पण आहे, भास्कर आहे आणि भानवी आहे. शशांक हा वेगळा शब्द आहे आणि शशांक हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, गोड या शब्दाचे भाववाचक नाम डॅश डॅश हे आहे. बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अ आणि क हे दोघी. बघा, गोडच्या भाववाचक नाम गोडवा पण येतं आणि गोडपणा हे दोघं त्याचे भाववाचक नाम आहेत. 8 नंबर बघा, मराठीत एकूण डॅश डॅश विभक्ती मानल्या जातात. बघा, मराठीमध्ये एकूण विभक्ती किती आहेत, तर 8. आणि बघा कारकार्थ जर विचारले तुम्हाला, बघा तुम्हाला जे कारकार्थ विचारला तर कारकार्थ सांगायचे आहेत 6. 9 नंबर, तो शाळेत पायी गेला. शाळेत पायी गेला या वाक्यातील पायी या शब्दाची विभक्ती सांगा. बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तृतीया. पर्याय क्रमांक ब तृतीया. 10 नंबर बघा, सुंदर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ गुणविशेषण. गुणविशेषण. 11 नंबर बघा, मराठी भाषेत एकूण डॅश डॅश सर्वनाम आहेत. बघा किती सर्वनाम आहेत, बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 9 सर्वनाम आहेत. ओके, 9 सर्वनाम आहेत. मी पुस्तक वाचले आहे या वाक्याचा काळ डॅश डॅश आहे.
बघा याचे उत्तर काय आहे? मी पुस्तक वाचले आहे. आहे दिसतंय म्हणजे कुठला तरी वर्तमान काळ आहे. म्हणजे बघा अ पर्याय हा कट होईल आणि क हा पर्याय कट होईल. बघा आहे हा शब्द भूतकाळामध्ये येत नाही आणि बघा हा पूर्ण वर्तमान काळ हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. 13 नंबर बघा, अन्वय या शब्दाचा योग्य विरुद्धार्थ शब्द डॅश डॅश आहे. अन्वय अन्वय याच्या विरुद्धार्थ शब्द बघा काय? व्यतिरेक. याच्या विरुद्धार्थ शब्द आहे व्यतिरेक. 14 नंबर, राजाची गाडी या शब्दातील ची हा प्रत्यय डॅश डॅश विभक्तीचे आहे. बघा चा ची चे हे जे शब्द आले असतील तर आपण षष्टी घेतो. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक क षष्टी. 15 नंबर, दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला अव्यय म्हणतात. बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य, तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब उभना या नोई अव्यय. 16 नंबर, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप डॅश डॅश आहे. बघा याचे उत्तर असणार आहे तुमचे पर्याय क्रमांक क सांडणी. उंट सांडणी. 17 नंबर बघा, घरोघरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अव्ययी भाव. 18 नंबर, वाक्प्रचार पूर्ण करा. कात्रजच्या डॅश डॅश दाखवणे. बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब घाट. कात्रजच्या घाट दाखवणे हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. 19 नंबर बघा या ठिकाणी, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या डॅश डॅश ही म्हण पूर्ण करा. म्हण बघा काय? याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ भाभडी. 20 नंबर या ठिकाणी बघा, वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी डॅश डॅश हे विरामचिन्ह वापरतात. वाक्य पूर्ण झाल्यावर आपण पूर्णविराम हे चिन्ह वापरतो. पूर्णविराम म्हणजे काय? डॉट देणे. 21 नंबर बघा या ठिकाणी, शाब्बास छान खेळलास या वाक्यातील शाब्बास हे डॅश डॅश अव्यय आहे. बघा याचे उत्तर काय आहे? शाब्बास केवळ प्रयोगी. पर्याय क्रमांक ब. 22 नंबर बघा या ठिकाणी महत्त्वाचे आहे, कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी येणाऱ्या अक्षरांच्या रचनेला डॅश डॅश म्हणतात. बघा याचे उत्तर काय? पर्याय क्रमांक ब छंद किंवा आपण त्याला वृत्त म्हणतो. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बघा काय? अमृत विरुद्धार्थी शब्द येईल विष. पर्याय क्रमांक ब. 24 नंबर बघा या ठिकाणी, केळी या शब्दाचे एकवचन डॅश डॅश हे आहे. बघा केळी हे काय? अनेकवचनी आहे. अनेकवचनी आणि त्याचे एकवचन काय आहे? केळे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघा, क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते, तेव्हा त्या प्रयोगाला डॅश डॅश म्हणतात. बघा कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि मिश्र प्रयोग. बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक क भावे प्रयोग. बघा क्रियापद एक कर्त्यानुसार बदलत असेल तर आपण त्याला काय म्हणू? कर्तरी प्रयोग म्हणू. ओके. कर्मानुसार बदलत असेल आपण त्याला म्हणू कर्मणी प्रयोग. आणि ते जर नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असेल तर आपण त्याला भाव्य प्रयोग असे म्हणू. बघा हे तीन शब्द महत्त्वाचे आहेत, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी.
हे 3 शब्द जर आले तर तो काय होतो, बाह्य प्रयोगानुसार बदलतो. कोण? क्रियापद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.